सो हॅलो सगळ्यांना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि यूट्यूब कडून जे पेमेंट येतं ते नेमकं कधी येतं या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. खूप सारे क्रिएटर आहेत, खूप साऱ्या महिला आहेत किंवा खूप सारे नवीन क्रिएटर सुद्धा आहेत ज्यांनी सुद्धा स्वतःचं चॅनल स्टार्ट केलं असेल आणि तुमचं स्वतःचं चॅनल आहे तर त्यावेळेस प्रत्येकाच्या मनामध्ये हा प्रश्न असतो. माझ्या मनामध्ये सुद्धा हा प्रश्न होता, कितीतरी दिवस होता. यूट्यूबकडून पेमेंट कधी येतं, किती येतं आणि कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी होतात आणि यूट्यूबकडून पेमेंट नेमकं येतं कधी ते खूप समजणं महत्त्वाचं आहे, कारण की याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग होणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईड नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे यूट्यूबकडून पेमेंट कधी मिळते आपल्याला. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की स्टार्टिंगमध्ये तुम्हाला काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील. यूट्यूबकडून पेमेंट येतं का? तर हो, यूट्यूबकडून पेमेंट आपल्याला येतं. मला मिळालंय का? तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आहे, मला सुद्धा यूट्यूबचं पेमेंट मिळालेलं आहे. आता कधी मिळणार आहे? तर मला आजची 20 तारीख आहे, 2 दिवसानंतर मला माझं पेमेंट मिळणार आहे. तर सर्व काही सांगतो तुम्हाला. तुम्ही सुद्धा क्रिएटर असाल तर तुमच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात अगोदर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमचं स्वतःचं चॅनल असेल आणि तुम्ही त्याच्यावर व्हिडिओज टाकत असाल कदाचित. ठीक आहे, आता ते व्हिडिओज तुम्ही जे टाकताय तर त्या व्हिडिओज टाकल्यानंतर तुम्हाला यूट्यूबचा एक क्रायटेरिया असतो मॉनिटायझेशनचा. आता यूट्यूब मॉनिटायझेशन म्हणजे काय? तर अगदी सोपं आहे. म्हणजे आपले व्हिडिओज ज्यावेळेस आपण यूट्यूबवर अपलोड करतो तर त्या व्हिडिओजवर ॲड लागतात आणि त्या ॲडचे पैसे आपल्याला मिळतात. आता कसे मिळतात? यूट्यूब म्हणतो की तुम्ही स्वतः व्हिडिओ तयार केलेला आहे तर तुम्हाला त्या व्हिडिओचं काही ना काही पर्सेंटेज आम्ही देणार. म्हणजे थोडक्यात आपण जो व्हिडिओ टाकलेला आहे त्यावर ज्या ॲड लागतात त्या ॲडचे पैसे 55% रेव्हेन्यू आपल्याला मिळतो आणि उरलेला 45% रेव्हेन्यू जो आहे तो यूट्यूब स्वतः ठेवते. आता यूट्यूब आपल्याला पैसे कधी पाठवतं? तर यूट्यूब पैसे पाठवण्यासाठी बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला जी प्रोसिजर आहे ती व्यवस्थित सांगतो जेणेकरून तुमच्या मनामध्ये अडचण राहणार नाही. तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं स्वतःचं एक चॅनल असेल आणि तुम्ही यूट्यूबवर सुद्धा व्हिडिओ अपलोड करत असाल माझ्यासारखेच. ठीक आहे, आता त्याच्यामध्ये तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड केले असतील 10, 15, 20, 25, 50, 100 तुम्ही जे काही व्हिडिओ अपलोड केले असतील तर त्या व्हिडिओजला व्ह्यूज येतात, लोक बघतात ते व्हिडिओज आणि ज्या लोकांना व्हिडिओ आवडतात ते रिप्लाय सुद्धा करतात, कमेंट सुद्धा करतात आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करतात. मग आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की सबस्क्रायबरचे पैसे मिळतात का व्ह्यूजचे? तरी ते सबस्क्रायबरचे पैसे मिळत नाही आपल्याला पैसे मिळतात व्ह्यूजचे. म्हणजे आपल्या व्हिडिओला किती व्ह्यूज आले त्यानुसार आपल्याला पैसे मिळतात. आता ते मिळतात कसे बघा. सगळ्यात अगोदर यूट्यूब कडून पैसे मिळवण्यासाठी किंवा यूट्यूब पेमेंट आपल्याला कधी मिळते तर सगळ्यात अगोदर आपल्याला आपलं चॅनल मॉनिटाईज करावं लागतं. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे चॅनल उघडलेलं आहे की नाही, एकदम सोपं आहे, सोपं करून सांगतो. तुमच्या चॅनलवर तुम्ही डेली व्हिडिओज अपलोड करत आहात तर तुम्हाला यूट्यूबचा एक क्रायटेरिया असतो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया, तो पूर्ण करावा लागतो. आता तो मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया किती आहे? तर एकदम सोपा आहे आणि लवकर पूर्ण होतो. खूप साऱ्या जणांना असं वाटतं की खूप मोठा आहे आणि खरोखर जर नवीन असेल तर खरोखर मोठा आहे बरं, एवढा छोटा पण नाहीये. त्याच्यामुळं काही जणांची तेवढा क्रायटेरिया पूर्ण सुद्धा होत नाही, त्याच्यामध्ये यूट्यूब सोडून देतात. पण माझा असा प्रश्न आहे की खूप सोपा आहे. ज्यावेळेस तुमचं चॅनल मोठं होईल तर त्यावेळेस तुम्हाला कळेल की अरे किती सोपं होतं हे, आपण याला अवघड समजत होतो. तर यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे? 1000 सबस्क्रायबर, एका वर्षामध्ये 1000 सबस्क्रायबर आणि 4000 घंट्याचा वॉच टाइम तुम्हाला असला पाहिजे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे व्हिडिओज टाकताय तर त्या व्हिडिओला 4000 घंट्याचा वॉच टाइम पूर्ण झाला पाहिजे आणि तुमचे 1000 सबस्क्रायबर पूर्ण असले तर तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. आता शॉर्ट व्हिडिओसाठी म्हणलं तर शॉर्ट व्हिडिओसाठी वेगळं आहे. तुम्हाला 90 दिवसामध्ये 10 मिलियन व्ह्यूज आणावे लागतात. ठीक आहे, आता आपण लॉंग व्हिडिओचीच गोष्ट करूया. आता समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर समजा 4000 घंट्याचा वॉच टाइम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण केले, माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, 4000 घंट्याचा वॉच टाइम सुद्धा पूर्ण झाला, मग मला काय करावं लागते? तर त्यावेळेस तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करावं लागतं. यूट्यूब तुम्हाला ईमेल पाठवते की तुम्ही मॉनिटायझेशनसाठी एलिजिबल आहात, तुम्ही अप्लाय करा. मग आपण काय करायचं? साधा सरळ व्यक्ती जो करतो ते काम करायचं. काय करायचं? यूट्यूबनं जे सांगितलेलं आहे ते ऐकायचं आणि त्यानुसार आपण व्यवस्थितरित्या मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं. आता मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करणं लोकांना खूप अवघड वाटतं पण खूप सोपं आहे. मॉनिटायझेशनसाठी अगोदर ते काय करतात? सगळ्यात अगोदर तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन जे असतात यूट्यूबच्या ते वाचावं लागतात, ते ॲक्सेप्ट करावं लागतात. नंतर तुम्हाला गुगल ॲडसेन्स अकाउंट बनवावं लागतं स्वतःचं. तुम्हाला माहित नाही गुगल ॲडसेन्स काय असतं, पण एक अकाउंट असतं गुगलवर स्वतःच्या नावाचं, त्याच्यावर आपले पैसे येतात. तर गुगल ॲडसेन्स बनावं लागतं. नंतर गुगल ॲडसेन्स बनलं की नंतर ते त्यावेळेसच बनतं ज्यावेळेस तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं त्यावेळेस. आणि नंतर तुमचं चॅनल बघितलं जातं खरोखर त्याच्यामध्ये काही
स्ट्राईक किंवा इश्यू किंवा काही ना काही प्रॉब्लेम नाही. जर सगळ्या गोष्टी ओके असतील तर तुमचं चॅनल ते ॲक्सेप्ट केलं जातं आणि लगेच तुमच्या व्हिडिओजवर ॲड यायला सुरुवात होते. आता तुम्ही म्हणाल पैसे कधी मिळतात, तर तुमच्या व्हिडिओजवर ॲड यायला सुरुवात झाली की जसे तुमच्या अकाउंटमध्ये तुमच्या गुगल ॲडसेन्सचं जे अकाउंट आहे त्याच्यामध्ये $100 पूर्ण व्हावे लागतात आणि $100 पूर्ण झाले तर तुमचं पेमेंट $100च्या पुढं $1 सुद्धा वाढला, $101 जरी झाले तरी सुद्धा तुमचं पेमेंट तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतं. आता तुम्ही म्हणाल बँक अकाउंट आपण तर जोडलंच नाही, मग आपले पैसे येतील का? तर नाही. तुम्ही ज्यावेळेस गुगल ॲडसेन्स अकाउंट जोडता तर त्यावेळेस तुम्हाला $10 झाल्यानंतर एक मेसेज येतो, पॉपअप करून एक मेसेज येतो की तुम्ही तुमचं बँक अकाउंट जोडा आणि गुगल ॲडसेन्स ॲड्रेस व्हेरीफाय सुद्धा करा. म्हणजे तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे, कुठे राहता तुम्ही, त्या संदर्भात तुम्हाला माहिती भरावी लागते आणि तुमचं बँक अकाउंट सुद्धा जोडावं लागतं. मग तिथे तुम्ही एखादा नॅशनलाइज जी बँक आहे आपली, शक्यतो SBI वापरायची. तिथे आपल्याला स्विफ्ट कोड आणि बाकीच्या गोष्टी मिळतात, त्या भरायच्या, बँक अकाउंट जोडायचं, आपल्याच नावाचं अकाउंट जोडायचं जेणेकरून काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि नंतर बघायचं की केव्हा आपले $100 होणार आहे. जसे जसे 10, 15, 20, 25, 50, 55, 60, 70, $100 झाले की $100 झाल्यानंतर समजा या महिन्यामध्ये 20 तारखेला माझे $100 झाले. मग आता या महिन्यातले जे पेमेंट आहे माझं, ते पेमेंट मला कधी मिळतं? पुढच्या महिन्यामध्ये. म्हणजे कधी? उदाहरणार्थ प्रत्येक ठिकाणचा जो पेमेंट असतो 1 तारखेला किंवा 2 तारखेला पेमेंट होतं, पण यूट्यूबचं आपलं वेगळं आहे. यूट्यूब पेमेंट जे देतं ते 22 ते 26 तारखेच्या मधात देतं. म्हणजे समजा माझं मागच्या महिन्यामधलं जे पेमेंट होतं तर ते मला आता या 22ला मिळतंय, उद्या परवा मला मिळणार आहे पेमेंट. म्हणजे 22 ते 26च्या मधात आपल्याला यूट्यूब पेमेंट जे आहे ते मिळत असतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तरच तुमच्या व्हिडिओवर ॲड लागणार आणि तरच तुम्हाला त्याचे पैसे मिळणार. जर तुमचे चॅनल मॉनिटाईज झालं नाही तर मात्र तुम्हाला यूट्यूबकडून ₹1 सुद्धा मिळणार नाही. ही सगळ्या गोष्टी होत्या आणि आता तुम्हाला समजलं असेल की किती सोपी प्रोसेस आहे यूट्यूब चॅनल तयार करायचं, व्हिडिओज टाकायचे आणि तुम्ही ज्यावेळेस मोठे होत जाता 1000 सबस्क्रायबर, सुरुवातीला असं वाटतं आपल्याला 1000 सबस्क्रायबर व्हायला खूप वेळ लागतोय, 4000 घंटे होत नाहीये, कसे होत नाहीये, तर अडचण येत असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून देईल. पण जर समजा उदाहरणार्थ ज्यावेळेस तुम्ही बघाल तर माझं एक चॅनल जे आहे, माझे 3 चॅनल आहे, माझं एक चॅनल 40,000 सबस्क्रायबर क्रॉस झालेला आहे आणि याच्यावर बघा तुम्ही, माझा एका महिन्याचा वॉच टाईम आहे 11,000 घंटे. मग तुम्ही विचार करा की किती सोपं आहे 4,000 घंट्याचा वॉच टाईम कंप्लीट करणं. तुम्हाला तर 12 महिने दिलेले आहे. त्याच्यामुळे सांगतोय यूट्यूबवर फक्त काम करताना कन्सिस्टन्सी ठेवा, मेहनतीने काम करा आणि काहीही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, मदत करायचा नक्की प्रयत्न करेल. तर आय होप हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा पुढे पेमेंटचा व्हिडिओ येणारच आहे. मला किती पेमेंट मिळालं किती नाही ते तुम्हाला मी सांगणारच आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा तुमच्या कमेंट्स आणि तुमचा अभिप्राय नक्की लिहा आणि या व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.